नमस्कार मित्रांनो. आज आपण भेटूया डिस्को डान्सर बॉक्सर या चित्रपटातील अभिनेते. माहिती का कोण आहे ते? हां, तेच ते, बरोबर ओळखलं तुम्ही, मिथुन चक्रवर्ती. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक दशकाने काही दिग्गज कलाकार दिले आहेत. त्यापैकी एक चमकता तारा म्हणजे मिथुन चक्रवर्ती. त्यांनी आपल्या अभिनय, नृत्य कौशल्य आणि समाजअभिमुख कृतीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले मिथुन केवळ एक अभिनेता नाहीत, तर मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाचे जिवंत प्रतीक आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव गौरांग चक्रवर्ती असे होते. ते लहानपणापासूनच कलाविश्वाकडे आकर्षित होते. 1976 साली आलेल्या मृगया या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी डिस्को डान्सर या सुपरहिट चित्रपटाने घराघरात लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांच्या कारकिर्दीत डान्स, गुंडा, कमांडो, अग्निपथ, वर्दी, कसम पैदा करने वाले की असे अनेक यशस्वी चित्रपट आले. मिथुन यांनी केवळ हिंदी नव्हे तर बंगाली, उडिया, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी अशा अनेक भाषातील चित्रपटात काम केले. त्यामुळे ते एक राष्ट्रीय अभिनेता बनले. 1980 ते 1990 या काळात ते बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. एका वर्षात 19 चित्रपट प्रदर्शित होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या अभिनय शैलीतील वास्तवता आणि भावनांचा मिलाफ होता. ते कोणतीही भूमिका इतक्या नैसर्गिकपणे साकारत की प्रेक्षक त्या पात्रात रमून जात. आजही त्यांच्या अभिनयात नवीन पिढी आदर्श मानते. मिथुन यांनी दाखवले की संघर्ष, समर्पण आणि जिद्द असेल तर कोणालाही मोठेपणा मिळू शकतो. मिथुन चक्रवर्ती हे फक्त चांगले अभिनेता नव्हते, तर ते उत्कृष्ट नर्तक देखील होते. त्यांनी भारतीय सिनेमाला डिस्को या नृत्यशैलीची ओळख करून दिली. 1982 साली प्रदर्शित झालेला डिस्को डान्सर हा चित्रपट त्यांच्या नृत्य कौशल्याचा उत्तम नमुना होतो. या चित्रपटातील गाणी आजही तरुणाईला नाचवतात. आय एम ए डिस्को डान्सर, गोरो की ना कालो की, डान्स डान्स ही गाणी आजही प्रसिद्ध आहेत. त्यातील प्रत्येक हालचालीत मिथुन यांचा आत्मविश्वास आणि लय दिसते. त्यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्यशैलींचा सुंदर संगम केला. त्या काळातील प्रेक्षकांसाठी त्यांच्या हालचाली म्हणजे नव्या युगाचा आरंभ होता. त्यांच्या नृत्यात भावना आणि ऊर्जा दोन्ही होत्या. त्यांनी नृत्याला अभिनयाची जोड दिली, त्यामुळे त्यांच्या डान्स परफॉर्मन्सला एक वेगळे सौंदर्य लाभले. त्यांच्या गाण्यांवर लोक चित्रगृहातच नाचू लागायचे. त्या काळात मिथुन डान्स ही एक ओळख बनली होती. नंतर त्यांनी डान्स इंडिया डान्ससारख्या रियालिटी शोमध्ये ग्रँडमास्टर म्हणून काम केले. तिथे त्यांनी नव्या पिढीतील नर्तकांना मार्गदर्शन केले. आजही अनेक नर्तक त्यांना प्रेरणास्थान मानतात. त्यांनी नृत्याला केवळ मनोरंजन नव्हे तर स्वतःला व्यक्त करणारे साधन बनवले. मिथुन चक्रवर्ती यांचा अजून एक चित्रपट होता, तो म्हणजे प्यार झुकता नहीं. प्यार झुकता नहीं या सिनेमामधील गाणे देखील खूप सुंदर होते. आणि तुम्हाला अजून एक विशेष माहिती सांगतो त्या चित्रपटाबद्दलची, की त्यावेळेस जेव्हा कोर्टामध्ये डिवोर्सच्या घटस्फोटाच्या केसेस चालायच्या, त्यावेळी जज, वकील त्या सर्वांना सांगायचे की तुम्ही प्यार झुकता नहीं सिनेमा बघा. आणि त्यामुळे मिथुन चक्रवर्ती अजूनच खूप प्रसिद्ध झाले. मिथुन चक्रवर्ती हे केवळ चित्रपटात तारा नाही तर समाजभिमुख व्यक्तिमत्व देखील आहेत. त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा वापर समाज कल्याणासाठी केला. त्यांनी अनेक गरीब कलाकारांना आर्थिक मदत केली आहे. तसेच शिक्षण, आरोग्य आणि महिला कल्याण या क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे. त्यांनी मोनार्च ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात उपक्रम राबवले. त्यामुळे अनेक तरुणांना संधी मिळाली. 2014 साली ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. या कालावधीत त्यांनी समाजहिताच्या विषयांवर सक्रिय भूमिका बजावली. राजकारणातही त्यांनी आपला साधेपणा जपला. ते नेहमी म्हणत, मी सामान्य माणसातून आलो आहे, त्यामुळे सामान्य माणसासाठीच काम करतो. त्यांनी ग्रामीण भागात अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी. यामुळे त्यांना लोकप्रिय नेता म्हणूनही ओळख मिळाली. ते नेहमीच सामाजिक न्याय, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील समस्यांबद्दल बोलतात. त्यांचा समाजभिमुख दृष्टिकोन प्रत्येक कृतीत दिसतो.
त्यांनी दाखवले की एक कलाकार समाजाचेही ऋण फेडू शकतो. त्यांच्या कार्यामुळे ते फक्त अभिनेता नव्हे तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले आहेत. मित्रांनो, अजून एक चांगली बातमी, चांगली माहिती मी तुमच्यासाठी सांगू इच्छितो की 1999मध्ये जेव्हा बॉलिवूडचा संप झालेला होता, तेव्हा मिथुन दादांनी पुढाकार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि तो संप मिटवण्यात खूप मोठी मदत केली. मिथुन चक्रवर्ती हे नाव म्हणजे मेहनत, जिद्द आणि यशाचा संगम आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमिट असा ठसा उमटवला. नृत्याद्वारे भारतीय प्रेक्षकांना नव्या युगाशी जोडले आणि समाजकार्याद्वारे आपले नागरिक कर्तव्य देखील पार पाडले. त्यांच्या आयुष्याची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. संघर्षातून उभे राहून डिस्को डान्सर बनलेला हा माणूस आजही लाखो लोकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.